द्वितीय वर्ष कला इतिहास सामान्य स्तर सत्र दुसरे मराठ्यांचा इतिहास हा आपला पेपराचं नाव आहे. याचा कालखंड आहे 1605 ते 1750. यामध्ये आता प्रकरण 2 आपण मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध. या मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि रामचंद्र पंत अमात्य यांच्या कार्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. विशेषतः करून 1689 ते 1707 हा कालखंड मराठ्यांच्या इतिहासात मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध या नावाने हे पर्व मानण्यात येते. खऱ्या अर्थाने मोगलांशी लढताना मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कष्टाने आणि परिश्रमाने हिंदवी स्वराज्याची किंवा मराठी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. अशा या साम्राज्याचं रक्षण संवर्धन त्यांनी आपल्या काळामध्ये केलं. 1680 मध्ये शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर संभाजी महाराज हे मराठ्यांचे राजे बनलेत. 1680 ते 1689 या 9 वर्षाच्या काळामध्ये संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं साम्राज्य हे टिकवून ठेवलं. की जो मोगल बादशाह औरंगजेब संपूर्ण दक्षिण भारत जिंकण्याच्या अपेक्षेनेच दक्षिण भारतामध्ये आलेला होता आणि पर्यायाने संभाजी महाराज आणि मोगल बादशाह औरंगजेब यांच्यात संघर्ष झाला. औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे संभाजी महाराजांचा शेवट केला. त्यांच्या मृत्यूच्या मरत यातनाच्या बातम्या मराठी सरदारांच्या आणि जनतेच्या कानावर येत होत्या. पर्यायाने औरंगजेबाला पण असं वाटत होतं जर का संभाजींचा शेवट झाला तर आपण लवकरात लवकर मराठ्यांचे स्वराज्य हे आपण घशात घालू असे त्याला वाटत होते. परंतु एक प्रकारे मोगल बादशाहाने संभाजी महाराजांचा शेवट केल्यानंतर विशेषतः करून शिवाजी महाराजांचा दुसरा पुत्र राजाराम यांनी 12 फेब्रुवारी 1689 रोजी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे. खरं पाहिलं हिंदू धर्मानुसार ज्येष्ठ मुलाच्या हाती सत्ता येत असते किंवा राज्यकारभार येतो. म्हणजेच शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी मराठ्यांची राजगादी सांभाळली. संभाजी महाराजांच्या शेवटानंतर त्यांचा पुत्र शाहू हा लहान असल्यामुळे मराठी सरदारांनी राजारामाच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच राजाराम महाराजांनी आपला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे. विशेषतः करून संभाजी महाराजांचा शेवट करण्यापूर्वी मोगल बादशाह औरंगजेबाने दक्षिणेतील कुतुबशाही आणि आदिलशाही ही राज्य तर जिंकून घेतली होतीच, निजामशाही पण जिंकून घेतली होती आणि मराठ्यांचं राज्य आपण लवकरात लवकर जिंकू ही त्याची अपेक्षा होती. परंतु संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली एक प्रकारे मराठ्यांना राजा मिळाल्यामुळे राजारामांनी
हिंदवी स्वराज्याचं संवर्धन आणि रक्षण करण्याचं काम केलेलं आहे. विशेषतः करून संभाजी महाराजांच्या शेवटानंतर मोगल बादशाह औरंगजेबाने आपल्या सरदारांच्या वतीने मराठ्यांच्या साम्राज्याने धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यातूनच त्यांनी रायगडाला वेढा आणि राजारामांचे पलायन, ही घटना आहे 27 मार्च 1689. विशेषतः करून औरंगजेब हा हिंदू साम्राज्य नष्ट करण्याच्या ईर्ष्येने पेटलेला होता आणि म्हणून त्याने आपला सरदार जुल्फिकार खान याला सैन्य देऊन रायगडाला वेढा दिलेला आहे. विशेषतः करून रायगड हा अतिशय भक्कम किल्ला होता. त्याचबरोबर मोगलांचंही सैन्य हे विशाल स्वरूपात होतं आणि म्हणूनच मोगलांनी हा रायगडाला वेढा दिलेला होता. मराठ्यांना या घटनेमुळे काळजी वाटायला सुरुवात झाली होती, कारण की या रायगडावर संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई, मुलगा शाहू, त्याचबरोबर काही मंत्री आणि कर्तबगार सरदार हे रायगडावर अडकलेले होते. स्वतः राजारामही त्यामध्ये अडकलेले होते. जर रायगड हा किल्ला मोगलांच्या हाती पडला तर संपूर्ण मराठ्यांचे वारसच मोगलांच्या हाती लागतील आणि पर्यायाने हिंदवी स्वराज्य किंवा मराठी स्वराज्य हे मोगल साम्राज्य संपुष्टात येईल, ही भीती वाटत होती. म्हणून मराठा सरदारांनी एक नवीन योजना आखली. या योजनेनुसार राजारामांनी रायगडाच्या किल्ल्यातून पलायन करावे आणि या योजनेनुसार 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज, आपले काही सरदार, यामध्ये खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, संताजी घोरपडे या सरदारांसह रायगडावरून प्रतापगडावर त्यांनी गेलेत. ही बातमी मोगलांना कळताच मोगलांनी परत प्रतापगडाला वेढा दिलेला आहे. पुन्हा ही मंडळी प्रतापगडावरून पन्हाळगडावर गेलेली आहे. पुन्हा मोगलांनी पन्हाळगडावर गेला, परंतु निजामांनी हा किल्ल्याला वेढा दिलेला असल्यामुळे मराठ्यांनी थेट 20 नोव्हेंबर 1689 रोजी कर्नाटक प्रांतातील जिंजी या किल्ल्याचा आश्रय राजाराम महाराजांनी घेतलेला आहे. विशेषतः करून शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक केल्यानंतर आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी कर्नाटक प्रांतावर मोहीम काढली होती आणि या कर्नाटक प्रांतावर बहुतांश भाग आपल्या मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता आणि पर्यायाने अशा या जिंजीच्या किल्ल्यावर पोहोचल्यानंतर राजाराम महाराजांनी तिथे आपल्या अष्टमंडळाची स्थापना केलेली आहे. रायगडाचा पाढाव 1689. 6 नोव्हेंबर 1689 रोजी जुल्फिकार खानाने रायगडाचा पाढाव केला. शाहू व महाराणी येसूबाई यांना मोगलांनी कैदेत टाकले. पर्यायाने असे वातावरण, अशी स्थिती निर्माण झाली होती की शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे संपुष्टात येईल की काय अशी मोगलांची समजूत होती. परंतु राजाराम महाराजांनी जिंजीकडे पलायन करून मराठ्यांचा वारस आणि सत्ता स्थापन करून राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी जे संघर्ष झाला त्यालाच मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध असं म्हणतात. यानंतर मोगल सैन्य जिंजीकडे निघालेलं आहे
औरंगजेब बादशाने आपला सरदार जुल्फिकार खान याला जिंजीकडे पाठवलं. 1690 जिंजीच्या किल्ल्याला मोगलांनी वेढा दिला. यावेळेस रामचंद्र पंत अमात्य यांनी मराठी सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना 15,000 सैन्य फौज देऊन जिंजीला पाठवलं आणि 1692 या सरदारांनी जुल्फिकार खानाच्या तळावर हल्ला करून त्याची फजिती केली. त्यामुळे साहजिकच औरंगजेबाचा तसेच मोगल सैन्याचा एक प्रकारे आत्मविश्वास कमी झालेला आहे. या काळामध्येच राजाराम महाराज थेट जिंजीवरून निसटलेत आणि पुन्हा ते महाराष्ट्रात विशाळगडावर येऊन पोचलेले आहेत. राजाराम महाराज जिंजीवरून महाराष्ट्रात आल्यामुळे सर्व मराठी सरदारांचा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. स्वराज्यात आणि कर्नाटकात मोगलांविरुद्ध युद्ध करण्याची योजना मराठ्यांनी आखली होती. ऑक्टोबर 1699 पासून मराठ्यांनी मोगलांच्या विविध प्रदेशांवर आक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे. एकंदरीत राजाराम महाराज यांना प्रत्यक्षात युद्ध करण्याची किंवा सैन्याचं नेतृत्व करण्याचा अनुभव नव्हता, परंतु मात्र माणसांची पारख त्यांच्या अंगी असल्यामुळे आपल्या कर्तबगार निष्ठावंत पराक्रमी सरदारांवर त्यांनी जबाबदारी सोपवलेली आहे. आणि त्या माध्यमातून मोगली साम्राज्यामध्ये आपण जर एकाच वेळेस आक्रमण केलं तर त्यांची भांबोरी उडेल. या माध्यमातून मराठ्यांनी योजना आखून राजाराम महाराजांनी आपल्या विविध सरदारांच्या माध्यमातून मोगलांच्या विविध भागामध्ये आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये खंडेराव दाभाडे यांनी बागलांमध्ये आक्रमण केलेलं आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये धनाजी जाधव, नेमाजी शिंदे खानदेशात व ब्रहाणपूर, नंदुरबार परिसरामध्ये इत्यादी शहरे जिंकली. पंतोजी भोसल्यांनी वराड, संताजी घोरपड्यांनी उत्तर कर्नाटक हा प्रदेश जिंकून मराठी साम्राज्य जो मोगल सम्राट जिंकू पाहत होता त्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न या कर्तबगार सरदारांनी घेतलेला दिसून येतो. आणि अशा प्रकारे राजाराम महाराजांनी आपलं साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. विशेषतः करून राजाराम महाराजांनी आपल्या काळामध्ये एक प्रकारे कर्नाटक प्रांतावर ज्यावेळेस स्वारी केली तर अशा या कालखंडामध्ये कर्नाटक प्रांतातील निरनिराळ्या हिंदू राजे आणि नायक यांच्याशी भेटून त्यांच्याशी एकजूट करून त्यांची मदत आपणास मिळावी या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर गोवळकोंडा, विजापूर यासारख्या हिंदू सत्तांचे पुनर्जीवन त्यांनी केलेलं आहे. एकंदरीत या कालखंडामध्ये नागोजी माने, नेमाजी शिंदे आणि माणकोजी पांढरे यासारख्या सरदारांनी राजाराम महाराजांचं कर्तृत्व पाहून मोगलांचा पक्ष सोडून राजारामाच्या पक्षामध्ये सामील झालेले दिसून येतात. विशेषतः करून राजाराम महाराजांनी आपल्या कालखंडामध्ये सैनिकांसाठी वतनदारीचा प्रयोग त्यांनी सुरू केलेला होता, जेणेकरून पराक्रमी सरदार आपल्याला मराठी साम्राज्य जतन आणि संरक्षण करण्यासाठी कामे येतील या माध्यमातून त्यांनी हा प्रयोग केलेला दिसून येतो. विशेषतः करून राजाराम महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर आणि त्यातल्या त्यात जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर त्यांनी संपूर्ण स्वराज्याची पाहणी करण्यासाठी कोकणाचा दौरा काढला. त्याचबरोबर त्यांनी किल्ल्यांची दुरुस्ती केलेली आहे. लोकांच्या किंवा जनतेच्या ज्या वतनाबाबतच्या तक्रारी होत्या तसेच त्या दूर करून
निष्ठावंत सेवकांचा गुणगौरवही त्यांनी केलेला आहे. कोकणाच्या दौऱ्यानंतर त्यांनी वसंतगडावर गेलेले आहेत. तेथे वराळ प्रांतातील देवगडचा राजा गौंड राजा बुंदेलस्त याच्या वकिलास भेटलेले आहेत. विशेषतः करून याने राजारामास मोगलांच्या उत्तर प्रांतावर स्वारी करण्यासाठी विनंती केलेली दिसून येते. अशा प्रकारे राजाराम महाराजांनी सैन्यासह डिसेंबर 1699 मध्ये ब्रह्मपुरी येथील औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला. त्यानंतर औरंगजेबाने साताऱ्याच्या किल्ल्यास वेढा घातलेला असल्यामुळे मराठी सैनिक तिकडे साताऱ्याकडे गेलेले दिसून येतात. अशा या कालखंडामध्ये राजाराम महाराज सिंहगडावर आलेले आहेत आणि त्यांना या संपूर्ण धावपळीचा ताण पडून त्यात ते आजारी पडून शेवटी 3 मार्च 1700 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला दिसून येतो. विशेषतः करून राजाराम महाराजांच्या कार्याचं एकंदरीत मूल्यमापन केलं तर राजाराम महाराजांची प्रकृती ही अत्यंत नाजूक स्वरूपाचीच होती. अनेक वर्षांच्या धावपळी दगदगीचे जीवनाला ते कंटाळले होते. पर्यायाने त्यांची प्रकृती बिघडली आणि 1700 पासूनच त्यांना थकवा वाटू लागलेला होता. आजार वाढला आणि पर्यायाने 2 मार्च 1700 रोजी वयाच्या 30व्या वर्षी राजाराम महाराजांचं निधन झालेलं आहे. विशेषतः करून राजाराम महाराजांना एकूण 3 पत्न्या होत्या. त्यापैकी अंबिकाबाई या सती गेल्या. या बातमीमुळे औरंगजेबाला खूप मोठा आनंद झालेला आहे. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं स्वराज्य नष्ट करता येईल असे औरंगजेबाला वाटत होते. परंतु राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई यांनी मराठी स्वराज्याची धुरा सांभाळलेली दिसून येते. विशेषतः करून प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे राजाराम महाराजांची प्रकृती ही अत्यंत नाजूकच होती. त्यांना एक प्रकारे युद्धाचा आणि तह करण्याची पाहिजे तेवढी माहिती नसल्यामुळे ही संपूर्ण युद्ध मोहिमांची आणि तह करण्याची जबाबदारी ते आपल्या निष्ठावंत सरदारांवर सोपवत असत. आणि म्हणूनच औरंगजेबाविरुद्ध वर्षानुवर्ष चालणाऱ्या या युद्धामध्ये शिवाजी महाराजांबरोबरच तसेच संभाजी महाराजांप्रमाणेच राजाराम महाराजांनी स्वतः नेतृत्व केलं नसले तरी त्यांनी आपल्या विवेक बुद्धीमुळे आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्वामुळे त्यांची गणना एक महान राज्यकर्ता या नात्याने होते. आणि म्हणूनच त्यांना एक प्रकारे माणसांची पारख करण्याची कला राजाराम महाराजांना असल्यामुळे एक उत्तम सेनापती या नात्याने त्यांनी आपलं स्वराज्याचं संवर्धन आणि जतन केलेलं दिसून येते.